जर्मनीमध्ये येऊन बरेच महिने झाले, पण आजचा दिवस माझ्यासाठी भाग्याचा होता. कारण पंढरपुरातून आलेल्या विठोबारायांच्या पादुकांचं दर्शन मला जर्मनीमध्ये घेता येणार होतं. त्यामुळे मॉर्निंग ड्युटी संपून लगेच बाहेर पडलो. दर्शन घ्यायला मन आतुरलेलं होतं आणि मंदिर माझ्या इथनं 1 तास लांब असल्यामुळे लगेच आवरलो आणि बाहेर पडलो. तर विषय असा की लंडन मध्ये विठोबारायांचं भव्य मंदिर उभारणार आहे आणि त्यासाठी पंढरपूर ते लंडन वारी निघालेली आहे. आणि या वारीचा प्रवास 22 देश, 2 खंड, 18,000 किलोमीटर आणि 70 दिवसांचा असणार आहे. 14 एप्रिलला पंढरपुरातून निघलेली ही वारी आज जर्मनीमध्ये पोहोचली आणि 21 जूनला लंडन मध्ये पोहोचणार आहे. विठू नामाचा गजर आणि भजनामुळे वातावरण एवढं भक्तिमय झालं होतं की प्रत्येक जण शरीराने जर्मनीत होता पण मनाने मात्र पंढरपुरात. सगळ्यात पहिल्यांदा आरती झाली आणि त्यानंतर विठुरायांच्या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. दर्शन घेण्यासाठी प्रत्येक जण आतुरलेला होता, कारण हे दर्शन म्हणजे केवळ डोळ्यांचं नाही तर अक्षरशः आत्म्याचं समाधान होतं. कारण कधी वाटलं नव्हतं की परदेशात राहून विठोबांचं दर्शन घेता येईल. या दिंडीचे आयोजक अनिल खेडकर आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या वारकऱ्यांनी सांगितलं की या मंदिरासाठी जवळपास 100 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. 7 समुद्रापार आपली संस्कृती घेऊन जाण्याचा हा संकल्प तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुमच्या भावना सांगायला लागतात.